ठाण्यातील शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मध्यरात्री ध्वजारोहण झालं। मोठ्या प्रमाणात ठाणेकर आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। रायगडच्या अलिबागमधील पोलीस परेड मैदानावर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला। मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलेले। यावेळी 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं नागरिकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या। अमरावतीमधील पोलीस हवालदार प्रवीण आखरे यांनी 15 फूट पाण्यामध्ये तिरंगा झेंडा घेऊन स्केटिंग केलेली आहे। प्रवीण आखरे यांनी ऑक्सिजन विना पाण्यामध्ये जात तिरंगा ध्वज फडकवला। अकोल्यामधील वंचित बहुजन कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलेलं आहे। आपण स्वतः आपल्या भूमीवर राज्य करत आहोत, यातच आपण धन्यता मानतो असं त्यांनी यावेळी म्हटलंय। पुण्यामधील शिरूरमध्ये विविध शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी शाळांमध्ये ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी आकर्षक कवायती सादर केल्या। नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयामध्ये ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। सोहळ्यामध्ये महानगर संघचालक राजेश लोया यांची उपस्थिती होती। सुरक्षा कर्मचारी यावेळी उपस्थित होते। वसई विरार महानगरपालिकेमध्ये 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। महापालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। नवी मुंबईमधील पनवेल महानगरपालिकेमध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला। मनपा मुख्यालयामध्ये आयुक्त कैलास शिंदे आणि पनवेल महापालिका मुख्यालय प्रांगणामध्ये आयुक्त मंगेश चित्रे यांनी ध्वजारोहण केलं। रायगडावर ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे। महाडच्या तहसीलदारांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। यावेळी पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली। अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। अकोल्याचे पालकमंत्री तसंच राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। 2047 पर्यंत महाराष्ट्र राज्य आत्मनिर्भर, समृद्ध आणि तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम आणि सामाजिक क्षमतेचं आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी सर्वांना आपलं योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलंय। भंडाऱ्यामधील पोलीस कवायत मैदानामध्ये पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्तानं भव्य पोलीस परेडचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं। चंद्रपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। सिंधुदुर्गामधील पोलीस मैदानावर ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी वंचित घटकांच्या समस्या जाणून घेऊन आणि त्या सोडवण्यासाठी विशेष जनता दरबार सुद्धा भरवण्यात आला होता। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला। वाशिमचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। जालन्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या योजनांची यावेळी माहिती दिली। कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला। खासदार शाहू महाराज यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि माजी सैनिक यावेळी उपस्थित होते। भिवंडीमध्ये शिवसेना शाखेच्या वतीनं रात्री 12:05 ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली। रायगडमध्ये मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। अलिबागमधील पोलीस परेड मैदानावर मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला। यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं।
पिंपरीमधील आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्तानं 11 किलोचा सुवर्ण कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कलशाची पूजा केली जाणार आहे। देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं राज्याची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय महाल इथे स्वातंत्र्य दिनानिमित्तानं ध्वजारोहण करण्यात आलं। महानगर सरसंघचालक राजेश लोया यांनी ध्वजारोहण केलं। 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ध्वजारोहण केलेलं आहे। मुंबईमध्ये सेना भवनात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय। स्वातंत्र्य दिनानिमित्तानं भिवंडी शहरातील सर्व शासकीय इमारतींना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। शहरातील महापालिका, त्याचबरोबर पंचायत समिती, पोलीस परिमंडळ इथल्या शासकीय इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। वाशिममधील शिक्षक सचिन दामोदर यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्तानं भारतभूमीची आकर्षक रांगोळी साकारलेली आहे। देशातील विविधता, संस्कृती आणि भौगोलिक वैशिष्ट्यांचं चित्रण त्यांनी आपल्या रांगोळीद्वारे साकारलेलं आहे। संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्तानं तिरंगी अशी ही रोषणाई करण्यात आली आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्तानं चांदोली धरणावर सुद्धा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। लेझर शोच्या माध्यमातून धरणावर महापुरुषांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या।